कडे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या आंदोलनांचा धडाका सुरूच आहे। त्यामुळे मराठा समाजात जरांगे पाटील आणि केरे पाटील असे दोन गट पडणार का अशी स्थिती निर्माण झाली आहे। केरे पाटलांच्या समांतर आंदोलनामुळे जरांगे पाटलांमागे असलेला मराठा जनसमुदाय कमी होणार का, पाहूया या रिपोर्टमधून। मराठा आंदोलनात आता दोन गट पडताना दिसतात। मनोज जरांगे पाटील विरुद्ध रमेश केरे पाटील असे दोन गट मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय झाले आहेत। रमेश केरे पाटील देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाच्या पवित्र्यात होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी रमेश केरेंना ताब्यात घेतलं। यानंतर फडणवीसांनी रमेश केरेंना भेटीसाठी बोलवून त्यांच्यासोबत चर्चाही केली। रमेश केरेंनी 30 जुलैला मातोश्री बाहेर आंदोलन केलं। 31 जुलैला अजित पवारांची भेट घेतली आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। रमेश केरे पाटलांचा तिन्ही नेत्यांना एकच सवाल होता, मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय? याच एका प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी रमेश केरे पाटलांच्या नेतृत्वात मराठ्यांचं वेगळं आंदोलन उभं राहत आहे। आणि अशातच मनोज जरांगेंनी रमेश केरेंबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। केरे पाटलांचं आंदोलन हे आमचं आंदोलन नाही असं म्हणत जरांगेंनी आपले हात झटकले। त्यामुळे कोणी आंदोलन करू नका, संयम धरा, ही माझी सगळ्यांनाच विनंती। आणि मी हे कालही सांगितलंय, मी मागेही सांगितलं की राज्यात कुठेही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही, त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरवायचं ते बरोबर द्या। जरांगेंनी रमेश केरेंपासून अंतर ठेवल्यानं मराठा समाजात फूट पडलीये का असा प्रश्न निर्माण झालाय। रमेश केरेंचं आंदोलन फडणवीसांच्या सांगण्यावरून होत असल्याचा जरांगेंचा आरोप आहे, मात्र जरांगेंची मागणी हीच आमची मागणी असल्याचं रमेश केरेंनी म्हटलंय। त्यामुळे जरांगेंच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी असू असं केरेंनी स्पष्ट केलं। मला जरांगे पाटील म्हणतात त्यांच्याशी माझी काही संबंध नाही। मी काय मागणी केली आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे। दुसरी मागणी केलेली मी जरांगे पाटलाला पण माझं या ठिकाणी सांगणं आहे की मराठा क्रांती ठोक मोर्चा आतापर्यंत तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ज्या वेळेस तुम्ही आंदोलन करशाल त्यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्या सोबत राहील। मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका काय, या एका प्रश्नावरून सत्ताधारी नेत्यांनी पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला होता। पण पुन्हा एकदा शरद पवारांना याच प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे, कारण रमेश केरे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत आणि आंदोलनाचा शेवट शरद पवारांच्या सिल्वर ओकवर होणार आहे। मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण यावरून अनेकदा शरद पवारांचं नाव चर्चेत आलं। जरांगेंविरोधात छगन भुजबळांनी भव्य ओबीसी आंदोलन उभं केलं। जरांगेंना खोटं पाडण्यासाठी अजय बारस्कर आणि संगीता वानखेडे यांनीही गंभीर आरोप केले। पुढे लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षणाविरोधात उपोषण करून आक्रोश मोर्चे काढले। तरीही मराठा समाजानं एकजूट राहून मनोज जरांगेंना भक्कम पाठिंबा दिला आणि म्हणूनच जरांगेंना थोपवण्यासाठी रमेश केरे पाटलांचं समांतर आंदोलन उभं केलं जात असल्याची चर्चा आहे। आता रमेश केरे पाटलांनी जरांगेंसोबत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय, तर जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय। त्याआधी मराठा नेत्यांमध्ये एकमत होणार का याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।